अचलपूर प्राचीन इतिहासाची जाणीव तथा आपला वारसा जपण्याकरता व पर्यावरण संवर्धन, ऐतिहासिक वास्तूंचा अभ्यास व देखभाल व्हावी या दृष्टीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं। यापैकीच एक कार्यक्रम म्हणजे ऐतिहासिक अचलपूर परिक्रमा। महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास सर्वांनीच केला आहे, परंतु तो मराठवाड्याचाच किंवा पश्चिम महाराष्ट्राचा। विदर्भ आपल्याला क्वचितच अभ्यासायला मिळाला, म्हणून सर्वांना विदर्भाचा प्रगल्भ इतिहास माहिती असावा, आपल्या गावाचा व जिल्ह्याचा इतिहास अभ्यासात यावा, यासाठी या मोहिमेचं आयोजन करण्यात आलं। विदर्भाच्या इतिहासात अचलपूर शहराचं एक महत्त्वाचं स्थान आहे। येथे बऱ्याचशा ऐतिहासिक वास्तू आहेत। इतिहासाची व शौर्याची जोड आहे। या इतिहासाला उजाळा देण्याचा प्रयत्न करण्यात आला। BS पाटील महाविद्यालयात विद्यार्थी व प्राध्यापक वृंद एकत्रित झाले व तेथून दुल्ले रहमान शाह दर्गा, दुल्हा दरवाजा, तटबंदी व पाणी व्यवस्थापन यंत्रणा, बारादरी, हौज कटोरा, दत्त मंदिर, ईदगाह अशा विविध वास्तूंना भेट देण्यात आली, अभ्यास करण्यात आला, त्याचा इतिहास सांगण्यात आला। म्हणजे आपण जर गुगल मध्ये इमेज वरून बघितली किंवा आता इथं कोपऱ्यातून पायऱ्या पण आहेत, त्याच्यावर गेल्यानंतर असं लक्षात येईल की तो 5 म्हणजे कमळाच्या पाकळ्यांसारखा पंचकोनी बुरुज आहे। अतिशय सुंदर असे पंचकोनी बुरुज या ठिकाणी परकोटात आहेत। मग आम्ही तुम्हाला सांगितलं की चंद्रपूरचा परकोट 11 किलोमीटर लांबीचा आहे। त्याच्यानंतरचा सेकंड नंबरचा हा परकोट आहे, याची लांबी 5 किलोमीटर आहे। 5 किलोमीटर लांबीचा शहराला परकोट हा बांधला गेला आहे। अचलपूरचे जे नवाब होते इस्माईल खान, म्हणजे 1766 ते 1770 या पिरियडमध्ये ह्या परकोटाचं बांधकाम झालं। या परकोटामध्ये मुख्य 5 दरवाजे आणि इतर 2 दरवाजे असे 7 दरवाजे आहेत। तर त्यातला आत्ता आपण ज्या दरवाज्यातून प्रवेश करून आलो, हे काही परकोटाचा प्रवेशद्वार नाही। या ठिकाणी आतमध्ये छोटासा प्रवेशद्वार आहे, तुम्हाला लक्षात येईल। बाकीचे प्रवेशद्वार खूप मोठे आहेत। तर ह्या ठिकाणी नवाब घराण्याचा रेसिडेन्शियल एरिया म्हणजे निवासस्थानं होते। हा जो मोकळा एरिया दिसतो, आता इथे काही सरकारी इमारती आहेत आणि त्यामध्ये जिल्हा परिषदची शाळा आहे, परंतु नवाब घराण्याच्या ज्या काही इमारती होत्या, निवासस्थानं, ते या ठिकाणी होते। आणि इथून आता आपण परकोट सुरू झाला आहे। येथील दरवाजे प्रसिद्ध आहेत, तर देवडी देखील प्रसिद्ध आहे। सुलतानगडी किल्ला, मंडलेश्वर मंदिर, मानसिंग यांची समाधी या स्थळांना भेट दिल्यानंतर समारोप करण्यात आला। आपला इतिहास लोकांपर्यंत, जिल्ह्यात, तालुक्यात, राज्यात आणि देशभर तरी लोकांना माहिती व्हावा या उद्दिष्टाने हा ऐतिहासिक इलिसपूर परिक्रमा हा सामाजिक उपक्रम आयोजित केलेला आहे। त्यामध्ये आपण बघतायत की सकाळी 9 वाजतापासून या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे आणि जवळजवळ 13 स्पॉट आपण या ठिकाणी ऐतिहासिक वास्तू जे आहेत ते बघणार आहेत। तर आज सर्व विद्यार्थी जे आलेले आहेत इथं, का भविष्यात आमचं एकच एक इच्छा आहे किंवा स्वप्न आहे का जयंत वडतकर साहेब आहेत सोबत, त्यानंतर शिवाभाऊ काळे आहेत स्वराज्य प्रतिष्ठानचे। तर हा जो प्रकल्प आहे, हा जो आज अभ्यास आहे, हा प्रत्येक विद्यार्थ्यांकडे आज जर पोहोचला तर उद्या चालून हा ऐतिहासिक वारसा आयुष्यभर जोपासाल, म्हणजे अजून 10 लोकांना तो आपला इतिहास सांगेल। या उद्दिष्टानं एक सामाजिक उपक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। त्याबद्दल आम्हाला सर्वप्रथम BSP कॉलेज, त्यानंतर जगदंबा महाविद्यालय यांचं पण सहकार्य लाभलेलं आहे। विदर्भ न्यूज, अचलपूर।